फ्रेंड्स, कशा आहात? बऱ्या आहेत ना? स्वागत आहे तुमचं माझ्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणीनं सॉरी मित्रमैत्रिणीनं म्हणजे आपले व्हिडिओ काही पुरुष पण बघतात, स्त्रिया पण बघतात, तो मैत्रिणी ठीक आहे ना. तर मला ना काय झालं, मी काल झोपली होती अशी अशी आणि मला स्वप्नामध्ये ना दादाच येत होते. काय मला समजत नाही, मी विचारच नाही करत त्याचा, पण मला स्वप्नात आला दादा आणि बोलतो माझ्यावर व्हिडिओ बनव. बोलले नाही दादा, तुझ्यावर व्हिडिओ बनाय बरायचे. मग तू तुझ्यावर व्हिडिओ बनवले तर तू ते काय म्हणतो तो ते काहीतरी करतो म्हणे ना, तू ते ते सगळं करतो. तो बोलतो नाही नाही, ते सगळं टाईमपाससाठी, मी माझं चॅनल वाढवण्यासाठी असं सगळं NOC ओके NOC सगळं करतो ना तू. म्हटलं नाही, NOC म्हणजे काय, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. तर तू कर, बिंदास कर, असं दादा स्वतः स्वप्नात येऊन बोलतो. मग मी अशी उठली तर मी बोलली इकडे तिकडे बघते तर कोणच नाही. म्हटलं ओहो, दादा स्वप्नात येऊन मला म्हणजे आठवण करून देते की त्याचं चॅनल खाली पडलं आहे, म्हणजे खाली पडत आहे त्याचं, आणि माझं चॅनल वाढवण्यासाठी माझ्यावर व्हिडिओ बनव. बट माझं तसं काही नाही हो, आपला टाईमपास असतो आणि दादाची जरा मजा घ्यायची. तर आज पण आपण दादाची मजा घ्यायला स्टार्ट करूया. त्याच्याबरोबर आणखी एक यूट्यूबरची पण मजा घेणार आहे मी, जे म्हणजे हे लोक आता काय करतात आहे, बिझनेस स्टार्टअप केला आहे असे काही लोकांनी. तर दादाचं बघून म्हणजे असे यूट्यूबरवाले जे फेमस झालेले आहेत त्यांना आता यूट्यूबचे म्हणजे व्ह्यू सगळे पडलेले आहेत आणि त्याच्यासाठी ते लोक बिझनेस करत आहेत असं आहे. पण त्याच्यामध्ये मला एकाचा जरा आहे, तो काळा कोंबडा कापला होता ना, त्याच्यावर पण मी बोलणार आहे. पण आता पहिला पण दादाचा विषय घेऊया. तर दादाच्या घरी काय झालं आहे प्रॉब्लेम, की दादाच्या घरी हेल्पर लोक येत नाही आहेत. पण बोलतात आहे की हेल्पर लोक म्हणजे त्यांच्या घरात प्रॉब्लेम आहे, त्यांच्या घरी पाण्याचा प्रॉब्लेम आहे, त्यांची तब्येत बरी नाही आहे. बघा मैत्रिणींनो, मी तुम्हाला एक विषय सांगते. जर एखादा व्यक्ती कुठे कामाला जात असेल आणि त्याला पगार बरोबर देत नसतील, वरती काम करून घेत असतील ना, तर तो व्यक्ती कामाला जायचं बंद करतो. लक्षात ठेवा, मी हा सांगितलेला पण. आणि आता आता तर आपल्या दादाच्या घरी कार पण नाही आहे. पहिलं कार असते तेव्हा आपला दादा सोडून यायचा कारमध्ये. दादा, वहिनी, ती मातोश्रीसुद्धा सोडून यायच्या. पण आता काय झालं आहे, त्या लोकांकडे व्हेइकल नाही आहे. तो रिक्षामध्ये पाठवत असेल आणि भाडं पण देत नसेल. दादा लई हुशार आहे आपलं, म्हणजे पुष्कळ हुशार आहे तो. आजकाल हुशारगिरी पुष्कळ चालली आहे दादाची, पुष्कळ हुशार आहे. म्हणजे जर त्याला मच्छी घ्यायची असेल आणि त्याचे कोणते सबस्क्रायबरकडे फिरायला जात असतील तर त्यांच्याच गाडीमध्ये तो फिरायला जातो. म्हणजे फिरायला नाही, मच्छी मार्केटला जातो आणि मग तिथून काय करून परत दुसरी रिक्षा किंवा परत दुसरी कोणाची असेल, त्यांच्या कोणी रिक्षा बुक केली असेल त्या रिक्षामध्ये येतो. म्हणजे प्लॅनिंग करून दादा असं काहीतरी करतो आहे. आजकाल बिझनेस चालला आहे त्याचा, चांगला चालला आहे, होतं आहे. लोकांना म्हणजे पण समजत नाही की 10 वेळा, आज तर नाकाला 10 वेळा बोटं लावली तिने. त्याच हाताने सर्विंग करते, त्याच हाताने तळते, म्हणजे मला काही समजत नाही. तर मला एवढं सांगायचं होतं की दादा तिथे पण पैसे बचत करतो. जर एखादं त्याच्या गेस्ट लोकांना कार मागवली असेल तर पटकन त्या कारमध्ये जाताना तो मच्छी मार्केटला सोडून जातो. तसं आहे. तर तिथे पैशाचं सेविंग झाला दादाचा. त्याच्यामुळे आता काय झालं आहे, ते कामवाल्या बायका आहे ज्या आहेत ना, ह्या लोकांच्या घरी येतात ना, त्या लोकांकडून एवढी म्हणजे वरती खालती करत होते हे लोक. वरती चढायचं, खाली चढायचं. अरे लोकांना ना घुटण्या दुखायला लागतात, हेल्थ खराब होते. 10 वेळेला तुम्ही जर तुमच्या घरी गेस्ट लोक येतात, गेस्ट हा माझी भाषा नाही, आपल्या दादाची भाषा आहे. तुमच्या घरी गेस्ट लोक येतात तर तुमच्या गेस्ट लोकांना सर्विंग करायचं असतं. तर तेव्हा तुम्ही 10 वेळा त्यांना खाली उतरव, वरती चढव आणि केलं तर तुमचे ते जे आहेत वर्कर त्यांना पण पायाला दुखी म्हणजे पेन सगळं चालू होतं. तर आता काय केलं आहे, एकच आहे ती बाजूवाली मावशी. तर ती पण पुढे पळून बिळून गेली, तर ती पण बोलते की तिचं हे झालं आहे वरती खालती. आणि ह्या लोकांनी मध्ये काय केलं होतं, वॉशिंग मशीन खराब झाली होती ना, तेव्हा त्यांना घेऊन आहे ना तोच ते पाण्यामध्ये घेऊन जायचं. ते त्यांना तब्येत बिघडली असेल, पाय बी थंड पाण्यामध्ये असं अख्खा दिवस ठेवून कपडे धुवायचे, म्हणजे धोबीकडे द्यायचे सोडून. हा दादा त्यांना ते काय म्हणतात ते
नदी काय तलाव, हां तिथे न्यायचा कपडे धुवायला. तर त्या लोकांना पण कसं तरी वाटलं असेल ना, की म्हणजे काय आहे हा माणूस, त्यासाठी त्यांनी काम सुद्धा सोडलं असेल. पहिलं म्हणजे पगार बरोबर नसेल. त्याच्यानंतर पगार देत असतील, पण टाईमवर देत नसेल. त्याच्यानंतर हे लोकं जे करतात आहे उरतच नाही म्हणे जेवण-बिवण. हा फक्त त्यांच्या गेस्ट म्हणजे त्यांनी जेवढं सांगितलं तेवढंच आणतो आणि ज्या बाया यांच्या घरात कामाला येतात त्यांना तर देत नसेल. आज पण त्याच्या व्हिडिओमध्ये मला असं दिसलं की ऐन वेळेला बायका येत नाही, पण ते आपली वहिनीने हुशार आहे बाबा, वहिनी हुशार आहे. तिने तो पलटी मारली तो विषय. ती म्हणाली की त्यांची तब्येत बरी नसेल, त्यांचं फॅमिलीचा प्रॉब्लेम असेल, सकाळी 6 वाजता पाणी येतं, म्हणजे उद्या जर त्या आल्या तर रागावायला नाही पाहिजे ना, असं आहे. मग दादाने पण पलटी मारली. तर तुम्ही समजलं की नाही माझं बोलायचा विषय काय होता, की जर कोणाला बरोबर पेमेंट भेटत असेल टाईम टू टाईम किंवा जेवढं मेहनत करतं त्याच्यापेक्षा कमी भेटत असेल, तर त्या लोकं कामाला येत नाहीत. बरोबर. आणि आपलं पैसा मेन आहे आपल्या दादाला. गेस्ट लोकं मेन आहेत, पण पैसा मेन आहे. उपवासाच्या दिवशीसुद्धा हा त्या आजीच्या घरी गुरुवारचा पूजा असते, तर तिला बोलवतो आहे, की बोलते नाही मी नाही येणार, माझ्या घरी पूजा आहे. हो बरोबर ना, मच्छी मटणला हात लावून कोणती पूजा करतं का? तुम्ही मला नक्की सांगा कमेंट करून. मग आज बिचारी बहिणीला पुष्कळ काम बिम झालं असेल. आणि दुसरं एक पॉईंट मैत्रिणीनो, आता काय होईल, उद्या जर गेस्ट फुल असतील, फुल म्हणजे पॅक झाले असतील, वरती खालती मागे पुढे, आणि परत कोणी गेस्ट लोक आले, तर त्यांना त्या वरच्या रूमपेक्षा 4 पटीने पैसे द्यावे लागतील. कुठे? त्यांच्या बेडरूममध्ये झोपायला. तो बोलेल दादा नको, डोंट टेक टेन्शन, मला सबस्क्रायबरांकडून पैसे भेटतात, मला माझ्या गेस्ट लोकांकडून पैसे भेटतात, तर मी काय करतो, तो काय करणार, बायकोला बोलणार बाहेर झोपूया आपण आणि गेस्ट लोकमध्ये झोपून दे. गेस्ट लोकांना सांगेल इथे बेडरूममध्ये शिलेब्रिटी झोपणार, या रूममध्ये झोपतात आणि या शिलेब्रिटी या रूममध्ये झोपणार, तर तुम्हाला पर डेला 25,000 रुपये द्यायला लागेल. आणि असे मूर्ख सबस्क्रायबर तिथे पण येऊन राहतील, बोलेल की सेलिब्रिटी राहिले. लिहून घ्या, असं एक दिवस होणार आहे. कारण दादा पैशाचा एवढा हावरा आहे, एवढा हावरा आहे ना, लिमिटपेक्षा हावरा आहे. तो त्याच्या घरी आलेल्या म्हणजे त्याचं जर कोणी गेस्ट लोकं आली राहायला, जागा नसेल तर त्याचं बेडरूम पण देईल. तुम्हाला समजत असेल एवढं छान घर होतं, त्या घराचा कचरा डब्बा कसा केला हे तुम्ही स्वतः बघितलं असेल. घराचा कचरा डब्बा दादाने त्याच्या हातानेच केलेला आहे. मला तर वाटतं असंच करणार एक दिवस तो. आईला पण बोलणार, तू आई कशी बाहेरच झोपते बिचारी. त्याच्या जागेवर दुसरा कोण व्यक्ती असताना तर तो छानपैकी कामाला गेला असता. मुंबईसारख्या शहरामध्ये राहत असता, सकाळी 8 ते तो कामाला गेला असता आणि साईड बिझनेस केला असता त्या व्यक्तीने. पण आपल्या दादाला काय आहे, सेलिब्रिटीचं जरा जो जास्त आला आहे, त्याच्यामुळे तो मुंबई सोडून इथे गावाला आलेला आहे आणि गावामध्ये नको असलेली कामं करत आहे. आता किल्ला पण बांधणार आहे म्हणून, बांधू द्या. गेस्ट लोक वाढो अशी देवाकडे मी प्रार्थना करते. पुष्कळ तरक्की कर, पुष्कळ पैसे कर, पुष्कळ कर, पण जे तुझ्या आईला जे त्रास दिला आहे ना, ते कधी देव नाही सोडणार. कारण मैत्रिणीनो, हे लोक मस्तपैकी त्या बेडरूममध्ये झोपतात आणि त्या म्हातारीला बाहेर बसतात. म्हातारी नाही बोलायला पाहिजे तिला, मातोश्रीला मातोश्रीला बाहेर झोपतात. दुसरा कोण मुलगा असता ना, जर गावात घर केलं असतं, तो बोलला असता मी मुंबईमध्ये एवढं छान कमवलं आहे, मागचे 2 रूम आहेत, किचन रूममधूनच त्यांनी जागा करून आईला एक बेडरूम दिला असता. पण ह्याला स्वतः त्याच्या आईच्या म्हणजे त्याच्या वडिलांनी केलेल्या जागेमध्ये त्या मातोश्रीला बेडरूम नाही आहे झोपायला. अशी कशी बाई मला समजत नाही. जरा आवाज उचलायला पण नाही होत तिला, की तुम्ही मध्ये बेडरूममध्ये झोपतात, मला झोपायला जागा नाही आहे. असं कसं म्हणजे मला समजत नाही, असं का करते. मुलाच्या प्रेमामध्ये एवढं वाहून नका जाऊ की तुम्हाला जे तुमचं आयुष्यामध्ये गंमत मस्ती
मजा करायची असते ना, ते तुम्ही विसरून जातात. मुलं 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 बाळ तुम्ही करत करत तुमचं आयुष्य संपून जातं मैत्रिणीनो. तर ह्याचा हा आपल्या दादाचा विषय मी इथे हे करते. त्याच्याबरोबरच तुम्हाला आठवतं आहे तो एक काळा कोंबडा कापलेला, तो गोप्रोवाला, त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला का? हां, तर त्याचा व्हिडिओ मी पण बघितला आणि त्याने आता साईड बिझनेस स्टार्ट केला आहे. त्याचा रिक्षा होती, रिक्षा घेतली होती. त्याने साईड बाय साईड होम डिलिव्हरी म्हणजे तो घरीच फूड करतो आणि तो बाहेर म्हणजे WhatsApp नंबर दिले आहे त्याने, तर त्याला WhatsAppवर बुकिंग येतात. नवरा हा जातो मार्केटला फिश आणतो आणि परवाशी एका व्हिडिओमध्ये हा म्हणत होता की आमचे जे कस्टमरांची ऑर्डर येतो ना त्याच्यातला मी काहीच नाही घेत, आम्ही काहीच नाही घेत. तर मला आज त्यांचा एक व्हिडिओ समोर आला. त्या व्हिडिओमध्ये ती प्रॉन्स फ्राय करत होती. काय करत होती? प्रॉन्स फ्राय करत होती. ती प्रॉन्स फ्राय करत होती. तिने तव्यावर काहीतरी फ्राय केलं आहे आणि चिकनची तिने भाजी केली होती, रस्सा भाजी केली होती. तर त्याने जेवढं चिकन टाकलं होतं ना त्या कुकरमध्ये मसाला टाकून आणि त्याच्यामध्ये जे पाणी टाकून त्याने शिजवलेलं होतं. आता बघा मैत्रिणींनो, कुकर नव्हतं ते, सॉरी भांडी होती कुठली तरी. तर त्या भांडीमध्ये त्याने शिजवलं होतं. तर टोपामध्ये वरपर्यंत तेलाची निशाण दिसते, वरपर्यंत किंवा साईडपर्यंत. त्यात पाणी काही जास्त नव्हतं. पण तुम्ही विचार करा, जेव्हा ते बॉईल होणार, पाणी तर एकदम खालीच होतं बरं का, जर रस्सा म्हणतो ना तो खालीच होता. जर तो उकळी आल्यानंतर वरती म्हणजे वरती यायचे चान्सच नाही आहे, ते त्याला चान्सच नाही उकळी यायला. ते खालीच तो तरंगतोय आणि त्याला उकळी येणारच नाही त्याला. म्हणजे त्याच्यात म्हणजे ते म्हणतात ना पाणी तेल तेल सुटलं होतं. जर त्यांनी माझ्या प्रकारे त्यांनी त्याच्यातली ती चिकनची भाजी काढलेली आहे. कारण तुम्ही क्वांटिटी बघा, त्याने कुकरमध्ये शिजवलेली, त्याच्यानंतर त्याने जी भाजी बनवली, त्याला मी भाजीच म्हणणार, रस्सा भाजी बनवली, तर त्याच्यामध्ये चिकन पण कमी होतं. आणि बघा तुम्ही तो व्हिडिओ जाऊन, तुम्हाला समजेल की हे लोक सबस्क्रायबरांना उल्लू बनवतात. म्हणजे सबस्क्रायबरांनी ऑर्डर द्यायची, ह्यांनी घ्यायची आणि ह्यांनी घेऊन झाल्यानंतर त्यांना सर्व केलं, म्हणजे कुरिअर करून दिल्यानंतर उरलेला हे लोक म्हणजे ह्यांचा दिवसाचा खर्च प्रॉफिट पण झाला आणि सबस्क्रायबरांसाठी आणलेलं जेवणात खायचं प्यायचं जे बनवलं होतं त्याच्यातलंच थोडं घ्यायचं. मी विश्वास करत होती यांचं व्हिडिओमध्ये, मी विश्वास करत होती की हे लोक जे आणतात ते सबस्क्रायबरांना त्यांना देतात, ते बोलली होती. पण आजचा जो व्हिडिओ मी बघितला तर मी एकदम शॉक झाली, कारण त्याच्यामध्ये चिकनचे पीस भरून होते आणि तिने जेव्हा ती डब्यामध्ये भरली ना, ते भांडीमधून दाखवली, तेव्हा मला डाऊट आला की वरती पूर्ण तेल तेल भांडीला तेल लागलेलं आहे, त्याच्यात तेल कमी आहे आणि कसं काय ते झालं. मग नंतर मला लक्षात आलं की यांनी ती काढून ठेवली असेल त्यांच्या जेवणासाठी. नाही, कोणाचं पण मन म्हणजे वाटतं की आपल्याला थोडंफार आपण जेवावं, प्रॉफिट बघतो आपण, लोक बघतात. माझं काही बिझनेस नाही तसा जेवणात बिडायचा, पण माझा साडीचा बिझनेस आहे बरं का. जर तुम्हाला साड्या बिड्या हव्या असतील तर मला कमेंट करा, छान छान साड्या तुमच्या घरपर्यंत पोचेल, बरोबर आहे की नाही. आणि बाकीचं काय नाही, हे 2 विषय मला करायचे होते. एक म्हणजे दादा, की उद्या जर त्याच्या घरी गेस्ट वाढले तर तो बायकोला पण बोलला बाहेर झोप, आणि त्यांची जी झोपायची रूम आहे सेलिब्रिटी रूम, त्याला नाव देईल तो सेलिब्रिटी रूम, तर तिथे 25,000 पर डे, जेवणाचं वेगळं. आणि बरं का, जायच्या अगोदर ते खायचं प्यायचं बोलून डिस्कस करून जावा आणि एक एक थाली नका घेऊ, माझ्या वहिनीला त्रास होतो. एक थाली कोण खातं का? मिनिमम 2. बिचारा जायला लागतो ना, मास्क घालून जातो, काळा पडलाय बघा त्याचा चेहरा, त्याला येताना काही कोणतरी ते काय स्किनला लावायचं ते काय हाणून द्या, BB क्रीम का CC क्रीम काहीतरी हाणून द्या. तसं तो याच्या चमडीचा आहे, त्यामुळे जाड्या चमडीचे आहे, त्याचं सूट नाही होणार. हां, फुकटचे येतात नाही लोकांना, जाऊन द्या, लोक नका. यांना काय दिलं तर त्यांना वाटतं चांदीच भेटली आहे. पुरं भांड्या दाखवल्या चांदीच्या, भेटलो तर नकली, तोंड पडलं आहे बघा कसं दादाचं. तर चला मैत्रिणींनो, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि दादाचा विषय सांगा, काय कमेंट करा. काय तुम्ही आजकाल कमेंट नाही करत, विसरला का मला? काय यूट्यूब तुम्ही व्हिडिओ माझे पाठवत नाही का? असं नका करू प्लीज. मजा करते बाबा.
जे बघतात तेवढंच बस आहे, तसं काही नाही. मला काय व्हायरल व्हायची काही गरज नाही आहे. बघतात लोक, कमेंट करतात. ओके, बाय बाय, टाटा.